आफ्टरनून मित्रांनो, डिमांड ॲनालिसिस नावाचा तिसरा टॉपिक आपण शिकतोय, ज्याच्यामध्ये मार्केट डिमांड, इंडिव्हिज्युअल डिमांड आणि डिमांडचे बेसिक इंट्रोडक्शन आपण ऑलरेडी पहिल्या 2 व्हिडिओत बघितले आहे. हा तिसरा व्हिडिओ आहे. ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा रिझन्स फॉर डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व, म्हणजेच जो डिमांड कर्व आहे, इंडिव्हिज्युअल असेल किंवा मार्केट डिमांड कर्व असेल, हा डाऊनवर्ड स्लोपिंग का आहे, खाली उतरता का आहे, ह्याची कारणं बघणार आहोत. पहिला आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. आम्ही ऑलरेडी हा लॉ शिकलो आहे, ज्या लॉमध्ये आम्हाला असं कळलं होतं की जशी जशी वस्तूची किंमत कमी कमी व्हायला लागेल तशी तशी आमची मागणी वाढते. ह्याच्या उलट जशी जशी किंमत वाढेल, पर युनिट किंमत वाढेल तशी तशी आमची मागणी कमी होते, तशी तशी आम्हाला त्यातनं मिळणारी युटिलिटी कमी होते. ओके, सो त्यामुळे तो फ्लॅटर कर्व डाऊनवर्ड स्लोपिंग होत जातो. किंमत वाढली की आमची युटिलिटी कमी होते, युटिलिटी कमी झाली की डिमांड कमी होते, कारण युटिलिटी मेक्स बेस फॉर डिमांड. एखाद्या वस्तूची मागणी ही त्या वस्तूच्या उपयोगितेवर, त्याच्या युजेसवर डिपेंड असते, म्हणजेच डिमांड डिपेंड्स ऑन युटिलिटी. मग जर किंमत वाढली, वस्तू महाग पडायला लागली, तर ॲटोमॅटिक त्याची युटिलिटी कमी होते, सो डिमांड पण कमी होते. म्हणजेच वस्तूची किंमत वाढली की युटिलिटी आणि डिमांड कमी होत जाते, म्हणून तो कर्व डाऊनवर्ड स्लोपिंग दिसतो. दुसरा पॉईंट आम्ही लिहिला आहे इन्कम इफेक्ट. आता इन्कम इफेक्ट म्हणजे काय? समजा आमच्याकडे 100 रुपये आहेत, उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. समजा आपल्याकडे 100 रुपये आहेत आणि एखाद्या वस्तूची किंमत 100 रुपयेच आहे. ओके, 100 रुपये वस्तूची किंमत आहे, तर आम्ही 1 किलो ती वस्तू खरेदी करू. फॉर एक्झाम्पल 1 किलो ती वस्तू आम्ही खरेदी करू. समजा वस्तूची किंमत 200 रुपये झाली. समजा वस्तूची किंमत 200 रुपये झाली. आता आमचं इन्कम 100 रुपयेच आहे. इन्कम बदलला आहे का? नो, इन्कम 100 रुपयेच आहे. ओके, मग आता आम्हाला 1 किलो खरेदी करता येईल का? नाही. 200 रुपये किलो झाले त्या वस्तूची किंमत आणि आता आमच्याकडे 100 रुपयेच आहे, इन्कम आमचा 100 रुपयेच आहे. मग अशा केसमध्ये ती वस्तू आम्ही अर्धा किलोच खरेदी करू, म्हणजे डिमांड कमी होईल, सो डाऊनवर्ड स्लोपिंग. किंवा समजा आमचा इन्कम वाढला, आत्ता आम्हाला 100 रुपयेच मिळत होते, आता आम्हाला 200 किंवा 400 रुपये मिळायला लागले, इन्कम वाढला, त्यामुळे आमची डिमांड वाढू शकते, कारण ती प्राईस मग आम्हाला कमी वाटायला लागेल. ओके, मग अशा केसमध्ये सुद्धा इन्कम बदलल्यामुळे डिमांड फ्लक्च्युएट होऊ शकते. इन्कम वाढला तर प्राईसही वाढणार, प्राईस वाढली की ॲटोमॅटिक डिमांड कमी होईल, विरुद्ध रिलेशन. त्यामुळे तो डिमांड कर्व डाऊनवर्ड स्लोपिंग होऊन जाईल. तिसरा मुद्दा आम्ही लिहिला आहे सबस्टिट्यूशन इफेक्ट. आता सबस्टिट्यूशन म्हणजे काय? तर एकाला एक जे ऑप्शनल आहेत, ज्याला आम्ही कॉम्प्लिमेंटरी असा शब्दसुद्धा वापरू शकतो, किंवा एखाद्या म्हणजे चहा आणि कॉफी फॉर एक्झाम्पल हे झाले कॉम्प्लिमेंटरी. ठीक आहे, ह्यालाच आम्ही सबस्टिट्यूशन किंवा सबस्टिट्यूट गुड्स असंही म्हणतो. मग आता एका वस्तूची किंमत बदलली की त्यामुळे फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की चहाची किंमत वाढली, तर चहाची मागणी कमी होणारच, नो डाऊट, पण कॉफीची डिमांड वाढेल. ओके, चहाची किंमत वाढल्यावर चहाची डिमांड कमी होईल आणि कॉफीची डिमांड वाढेल, त्यामुळे तो कर्व पुन्हा एकदा डाऊनवर्ड स्लोपिंग. चहाच्या डिमांडच्या बाबतीत म्हटलं तर चहाची डिमांड ही डाऊनवर्ड स्लोपिंग होत जाईल. चहाची किंमत वाढली म्हणजे ॲटोमॅटिक लोक कॉफी खरेदी करायला लागतील, कॉफी परचेस करायला लागतील, सो कॉफीची डिमांड वाढेल, सो ॲटोमॅटिक चहाची डिमांड कमी होईल, त्यामुळे तो कर्व डाऊनवर्ड स्लोपिंग येईल. चौथा मुद्दा आम्ही लिहिला आहे मल्टीपर्पज युजेस. एखाद्या गोष्टीचे वापर जर जास्त ठिकाणी होत असेल तर त्याची डिमांड आम्ही वाढवू, पण जर त्याचे युजेस जास्त नसतील तर मग डिमांड अशा वेळेला कमी होते. आता कॉमन सेन्सचा मुद्दा आहे, एखादी गोष्ट जर भरपूर ठिकाणी वापरता येणार असेल तर त्याची प्राईस जास्त असणार, मग अशा वेळेला प्राईस वाढते, मग त्याचे युजेससुद्धा आम्ही वाढवायला जातो. जेवढे आम्हाला युजेस होतीलच असं नाही, सो ॲटोमॅटिक डिमांड कमी होते.
एखादी वस्तू महागडी जेव्हा आम्ही खरेदी करतो तेव्हा ती खूप ठिकाणी उपयोगाला यावी अशी आमची इच्छा असते, पण ती येणं शक्य नसतं. काही ठिकाणी येत असेल तर त्याची डिमांड वाढत जाईल, पण बऱ्याचशा ठिकाणी असं होत नाही. मल्टीपर्पज युजेस होतातच असं नाही, मग अशा वेळेला त्याची डिमांड कमी होते. पण जर मल्टीपर्पज युटिलिटी असेल तर मात्र त्याची डिमांड वाढू शकते ॲज पर देअर युजेस. अशा वेळेला ते डिमांड कर डाऊनवर्ड स्लोपिंग होईल. जर युजेस जास्त असतील तर डिमांड वाढत जाईल, पण युजेस कमी असतील तर मात्र तो डाऊनवर्ड स्लोपिंग होत जाईल. शेवटचा दिला न्यू कन्झ्युमर, म्हणजे नवीन येणारा कन्झ्युमर एखाद्या वस्तूची मागणी करतो. अशा वेळेला त्याची मागणी जास्त असते, पण हळूहळू जसा तो ते प्रॉडक्ट वापरतो, मे बी त्याला ते प्रॉडक्ट त्या प्राईसला परचेस करावं असं नाही वाटणार. म्हणजे जेव्हा तो जुना कस्टमर होतो तेव्हा मात्र तो ती वस्तू खरेदी करत नाही, हळूहळू ट्रेंड डाऊनवर्ड होतो. जेव्हा आपण नवीन कन्झ्युमर असतो तेव्हा पटकन एखादी गोष्ट खरेदी करतो नवीन म्हणून, पण हळूहळू आम्ही ती वापरायला लागतो आणि मग आमच्या लक्षात येतं की हे प्रॉडक्ट तितकंसं चांगलं नाही आहे. अशा वेळेला त्या प्रॉडक्टची डिमांड ही डाऊनवर्ड होत जाते. आता त्याच्या पुढचा मुद्दा आम्ही लिहिला आहे डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड, म्हणजे एखाद्या वस्तूची मागणी किंवा वस्तू खरेदी करण्याची इच्छा ही कोणत्या घटकांवर अवलंबून असते. तर त्याचे बरेचसे मुद्दे आम्ही तिथे लिहिलेत. त्यातला पहिला मुद्दा आम्ही लिहिला आहे प्राईस. वस्तू जेव्हा खरेदी आम्ही करायला जातो तेव्हा आम्ही पहिल्यांदा त्याची प्राईस चेक करतो. जास्त प्राईस असेल आम्ही वस्तू घेत नाही, योग्य प्राईस असेल तर आम्ही गरजेपुरत्या वस्तू घेतो, पण प्राईस कमी असेल तर मग गरज नसताना सुद्धा आम्ही त्या जास्त प्रमाणात खरेदी करतो. उदाहरणार्थ आम्ही डीमार्टला जाणार आहोत, ओके, कशासाठी तर जिन्नस घ्यायला. फॉर एक्झाम्पल डीमार्टला गेल्यावर आमच्या लक्षात येतं आहे की जिन्नसांचे रेट थोडेसे जास्त आहेत, मग आम्ही जिन्नस खरेदी करतो का तर बऱ्याच अंशी नाही. पण त्याच ठिकाणी समजा आम्हाला एखादी कोल्ड्रिंकची बॉटल दिसली जी इतर ठिकाणी 100 रुपये आहे आणि तिथे 80 रुपयाला मिळते, प्राईस इज लेसर, मग अशा वेळेला आम्ही एकाच्याऐवजी 2 बॉटल्ससुद्धा खरेदी करू. ओके, सो पहिला इम्पॅक्ट आहे कुठल्याही वस्तूच्या डिमांडवर प्राईसमुळे सगळ्यात जास्त मोठा परिणाम होतो. प्राईस जास्त असेल तर डिमांड कमी होईल, प्राईस कमी असेल तर डिमांड वाढेल. ओके, दॅट इज फर्स्ट रिलेशन. सेकंड वन इन्कम. जर आमचा इन्कम आहे तेवढाच राहिला तर डिमांड कदाचित आहे तेवढीच राहील. इन्कम कमी झाला डिमांड कमी होईल, इन्कम वाढला डिमांडसुद्धा वाढेल. आम्हाला मिळणारं उत्पन्न किंवा आम्हाला मिळणारा पैसा हा जास्त प्रमाणात मिळायला लागला तर डिमांड वाढेल, पण आम्हाला मिळणारा पैसा कमी प्रमाणात मिळत असेल तर डिमांड ॲटोमॅटिकली कमी होईल.